मी विनंती करेन ओम साई स्पोर्ट्सचे अध्यक्ष पराग सावंत प्लीज आपण मंचावरती या. पराग सावंत प्लीज मंचावरती या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ज्या ग्राउंड्समननी ही छान खेळपट्टी बनवली, जतन केली, रोज रोलिंग करायचे, जपली, त्या जो ग्राउंड स्टाफ आहे त्याला मी या मंचावरती बोलवतोय. मच्छिंद्र नागवेकर, पुष्कराज चौगुले, विश्वास वारिक, वसंत गव्हाळी आणि बबन झोरे. जे ग्राउंडमन आहेत, आपले ग्राउंडचा स्टाफ आहे ज्यांनी खेळपट्टी अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केली, त्यांना मी या मंचावरती बोलवतोय आणि त्यांचा सन्मान करतील मुदस्सर मुकादम सुनील शेठ भोंगले, मुदस्सर मुकादम समोर या. हनीफ शेठ धामणसकर इथे समोर या, समोर या. शकील मालदार समोर या. मुदस्सर मुकादम, शकील मालदार, हनीफ शेठ धामणसकर आणि सुनील शेठ भोंगले यांच्या हस्ते आपण आपले जे ग्राउंड्समन आहेत त्यांचा सत्कार करणार आहोत. ज्या ग्राउंड कमिटीने ही खेळपट्टी जतन केली, जपली, अतिशय रोज त्याची छान निगा राखली, या ग्राउंडची निगा राखली, त्यांचा सत्कार दरवर्षी आपण पहिल्यांदा घेतो. त्यांना मी या मंचावरती बोलवतोय. मच्छिंद्र नागवेकर, पुष्कराज चौगुले, विश्वास वारिक, वसंत गव्हाळी आणि बबन झोरे प्लीज मंचावरती या. मच्छिंद्र नागवेकर, पुष्कराज चौगुले, विश्वास वारिक, वसंत गव्हाळी आणि बबन झोरे आणि यांचा सन्मान करतील मुदस्सर मुकादम, हनीफ शेठ धामणसकर, सुनील शेठ भोंगले, शकील मालदार. या अतिथींना मी विनंती करतो की या आपले जे ग्राउंड्समन आहेत हे सगळ्यात महत्त्वाचा घटक खेळपट्टी जपणारा त्यांचा आपण इथे सत्कार करतोय. पुन्हा एकदा मी त्यांची नावं सांगतो. मच्छिंद्र नागवेकर, पुष्कराज चौगुले, विश्वास वारिक, वसंत गव्हाळी आणि बबन झोरे आणि यांचा सत्कार करतील मुदस्सर मुकादम, सुनील शेठ भोंगले, शकील मालदार आणि हनीफ शेठ धामणसकर. यस, आलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो की थोडं आपण मागं थांबावं आणि त्यानंतर मी समोर आता बोलवतोय परशुराम कदम यांच्या हस्ते सत्कार होतोय. यानंतर मी समोर बोलवतोय आमच्या नगरसेवकांच्या टीमला बंटी कीर, बाबा नागवेकर, किशोर मोरे, सोहेल मुकादम प्लीज पुढच्या बाजूला या.
निमेश नायर मंचावरती या. निमेश नायर प्लीज मंचावरती या. दिशा साळवी तुम्ही पण समोर या. 4 पंचांनी आपली कामगिरी अत्यंत चोख बजावली. त्या 4ही पंचांना आपल्या अंपायर्सना मी या मंचावरती बोलवतोय. प्लीज मनोज सुतार, गौरव भागवत, मेघेश मोंडकर आणि श्रीकांत कुडव टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. या 4ही पंचांचं. दे आर द बेस्ट. आणि यांचं सत्कार करतील बंटी कीर, बाबा नागवेकर, किशोर मोरे, सोहेल मुकादम. आपली जी पंचांचा इथे सत्कार सुरू आहे. स्कोरिंग टीम त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. दर्शना पवार, सोनम चव्हाण आणि प्रणित मयेकर यांना मी या मंचावरती बोलवतोय. दर्शना पवार, सोनम चव्हाण आणि प्रणित मयेकर यांना मी या मंचावरती बोलवतोय. यांचा सत्कार करतील बाळाशेठ मयेकर, राजनजी शेटे आणि बिपिन बंदरकर. जरा प्लीज त्यांना याला जागा करून द्या. दर्शना पवार, सोनम चव्हाण, प्रणित मयेकर प्लीज आपण मंचावरती या आणि सत्कार स्वीकारा. यांचा सत्कार करतील बाळाशेठ मयेकर, राजनजी शेटे आणि बिपिन बंदरकर. या संपूर्ण ट्रॉफीच्या दरम्यान जनरेटर आणि लाईट टॉवरची व्यवस्था करणारे पिंटू शेठ भंडारे जर इथे असतील तर प्लीज आपण मंचावरती या. पिंटू शेठ भंडारे, अनिरुद्ध लाईटचे पिंटू शेठ भंडारे जर आपण इथे आला असाल तर प्लीज मंचावरती या. मी या मंचावरती बोलवणार आहे याच्यानंतर. पिंटू शेठ भंडारे आलेत का? यानंतर आपले जे कॉमेंट्री करणारी टीम आहे त्यांना मी या मंचावरती बोलवतोय. सर्वप्रथम मनोज बेल्लेकर, कुणाल दाते, दीपक कांबळे, सचिन कुलकर्णी. नगरसेविका दिशा साळवी, त्याचबरोबर पत्रकार उज्ज्वला पंगेरकर, नगरसेवक निमेश नायर, त्याचबरोबर बाळूदादा साळवी. आपल्याला विनंती करतो की आपल्या कॉमेंट्री टीमचा आपण सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ देत. मनोज बेल्लेकर जे जुन्नर पुणे इथले आहेत, कुणाल दाते जे वाशी नवी मुंबई तुर्भेजे इथले आहेत, सचिन कुलकर्णी जे आकाशवाणीचे समालोचक आपल्या जिल्ह्यातले आहेत, आणि दीपक कांबळे फणसूरचे सुपुत्र. थँक्यू व्हेरी मच, थँक्स अ लॉट की आपण गेले आठवडाभर आमच्याशी जोडले गेलात आणि खूप सारं ज्ञान, खूप सारी माहिती तुमच्या माध्यमातून या रत्नागिरीकरांना मिळाली. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी या मंचावरती बोलवतोय की सर्वप्रथम ओम साई स्पोर्ट्सने, म्हणजे दीपक पवारचं तर अभिनंदन मला मनापासून करायचंच आहे, जरी तो आयोजक असला आणि त्याच्याबरोबर आम्ही सगळेजण असलो तरी सुद्धा, पण यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून जगभरामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली गेली आणि अनेकांनी ती स्पर्धा आवडली. खूप सारे पॉझिटिव्ह रिप्लाय सगळ्या त्या स्पर्धेला आले, लाईक आले. गेल्या 7 दिवसांमध्ये जवळजवळ 3 लाखाच्या वर लाईक या ओम साई क्रिकेटच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला आले आहेत.
आणि ह्याचं कुठे ना कुठेतरी श्रेय जातं संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमला. जोरदार टाळ्या होऊ देत या सगळ्या कॅमेरामनसाठी. आणि संतोष नाणेकर यांना मी या मंचावरती बोलवतोय. संतोष नाणेकर प्लीज आपण मंचावरती या. मी विनंती करेन आदरणीय अण्णांना, रवींद्रजी सामंत यांना, की आपण संतोष नाणेकर आणि त्यांची टीम इथे दिसते. बघा ना, आणि हे जे क्षण व्हिडिओमध्ये टिपतोय तो माझ्यासमोर आहे अक्षय वाघमारे. अक्षय वाघमारे हा कलर्सवरच्या सरस्वती मालिकेमध्ये पण आपल्याला आपण त्याला पाहता. काही हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आणि आता नवीन शंभू राजांवरची एक मालिका येते त्याच्यामध्ये पण तुम्हाला हा अक्षय दिसेल. आणि आता तो छायाचित्रण करताना दिसतोय. थँक्यू संतोष नाणेकर अँड टीम. यानंतर मी या मंचावरती बोलवतोय की आयुष्यभरासाठी आठवण जी आपल्या मनामध्ये राहते आणि ज्या वेळेला आपण मागची पानं उलगडतो की आपण काय कमावलं, त्यावेळेला फक्त आणि फक्त फोटोग्राफर आपल्या डोळ्यासमोर येतो, कारण त्या छायाचित्रांच्या माध्यमातून हे आपल्या मेमरीज कायम आपल्यामध्ये राहतात. प्रभात फोटो स्टुडिओचे प्रवीण भाताडे, जो आमचा लहानपणापासूनचा वर्गमित्र आहे, त्याला मी या मंचावरती बोलवतो. थँक्यू व्हेरी मच दिगंबर राणे, थँक्स अ लॉट अभिषेक चव्हाण. प्रातिनिधिक स्वरूपात प्रवीण भाताडे हा सत्कार प्लीज आपण स्वीकारा. मी विनंती करतो नगराध्यक्ष राहुल पंडित यांना की आपण सन्मानित करावं प्रवीण भाताडे यांना. या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान किंवा गेली 4 वर्ष जी टेक्निकल टीम काम करते, ती टेक्निकल टीम त्यांना मी या मंचावरती बोलवते. सईद मुकादम, दीपक मोरे, बाळू साळवी, दिवाकर मयेकर आणि परेश सावंत. आणि या टेक्निकल टीमला आपण सन्मानित करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा सईद मुकादम, दीपक मोरे, बाळू साळवी आणि परेश सावंत, दिवाकर मयेकर यांचं. आपले जे बाबूशेठ महाप आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानित करावं या टेक्निकल टीमला. बाबूशेठ महाप आहेत, बिपिन बंदरकर आहेत, सोहेल मुकादम आहेत, बाळा मयेकर आहेत, बाबा नागवेकर आहेत, बंटी कीर आहेत, निमेश नायर आहेत. प्लीज आपण एकेका जो टेक्निकल पर्सनॅलिटी आहे त्याला प्रत्येकाने सन्मानित करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. या टेक्निकल टीममध्ये हेमंत वंजू यांनी सुद्धा काम पाहिलं, पण ते आता इथे उपस्थित नाही आहेत. थँक्यू हेमंत, थँक्यू व्हेरी मच.
बक्षीस समारंभाकडे आपण पुढे जाताना दोन व्यक्तींचा मी ते उल्लेख करेन ज्यांची मोलाची मदत आम्हाला मिळते. ती म्हणजे एस कुमार साऊंड सिस्टीमचे उदयराज सावंत, योगेश म्हस्के, ते ओमसाई स्पोर्ट्सचे सदस्यच आहेत पण त्यांचा उल्लेख मला इथे करायचा आहे. त्याचबरोबर ओमसाई डेकोरेटर्सचे अमरेश सावंत, मी सावंत बंधू. योगेश प्लीज एक छोटासा आमची गिफ्ट आमच्याकडनं घे, सत्कार आहे तो तू इथे स्वीकारावास. ओमसाई डेकोरेटरचे सावंत बंधू ते सदस्यच आहेत ओमसाई स्पोर्ट्सचे. बिपिन बंदरकर आपल्याला विनंती करतो की योगेश म्हस्के याचा सन्मान आपण करावा. ओमसाई डेकोरेटर्सचे कोणी इथे आहेत का? अमरेश सावंत भाऊ आहे. मी विनंती करतो नगरसेवक किशोर मोरे यांना की आपण यांना सन्मानित करावं. थँक्यू व्हेरी मच सावंत बंधू, थँक्स अ लॉट ओम साई डेकोरेटर्स. शेड ग्राफिक्स असलम वस्ता किंवा स्वरूप आपल्यापैकी कोणी इथं असेल तर प्लीज सत्कार स्वीकारावा. स्वरूप मिरजुळकर, असलम वस्ता, युसुफ आपल्यापैकी कोणी जरी इथं असेल तर प्लीज हा सत्कार स्वीकारायचा आहे. मी ओमकार सावंत याला विनंती करतो की हा सत्कार तू स्वीकार. आणि माजी उपनगराध्यक्ष संजू साळवी यांना विनंती करतो की आपण शेड ग्राफिक्स असलम वस्ता त्यांच्या वतीने हा ओमकार याचा सत्कार करायचा आहे. यानंतर मॅक्झिमम 6 अवॉर्ड या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूला विशेष गौरवण्यात येणार होतं. बाफना मोटर्सने एक विशेष ट्रॉफी त्याच्यासाठी प्रायोजित केली होती आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सीझन 4 मध्ये 8 षटकार ज्या फलंदाजाने ठोकले त्याचं नाव आहे सुमित ढेकळे. जोरदार टाळ्या होते सुमितसाठी. प्लीज मंचावरती येऊन हे आपण बक्षीस घेऊन जायचे. रोहित शेठ नगराळे आणि आदरणीय सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती करतो की आपण दोघांनी मिळून ही ट्रॉफी त्याला प्रदान करावी. सुमित ढेकळे प्लीज कम ऑन द स्टेज. मॅक्झिमम 6 अवॉर्ड, एकूण 8 षटकार सुमितने ठोकलेले आहेत. रोहित शेठ नगराळे आणि सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते हे आपण बक्षीस देणार आहोत. येस, दोघे इथे येत आहेत. याच्यानंतरचा जो पुरस्कार आहे तो आहे सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा, अर्थात बेस्ट बॅट्समन. हा पुरस्कार आदरणीय अण्णा यांच्या हस्ते आपण देणार आहोत. आणि आता सन्मानित होते तो सुमित ढेकळे. जोरदार टाळ्या होते. 8 षटकार या स्पर्धेमध्ये सुमित ढेकळेने ठोकलेले आहेत. आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब आदरणीय अण्णांच्या हस्ते दिला जातोय. आणि ह्या किताबाचा मानकरी ठरलेला आहे महालक्ष्मीचा मुन्ना शेख. मुन्ना शेख प्लीज आपण इथे असाल तर हे बक्षीस घ्यायचे. किंवा महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या अनिकेत हर्षे यांना विनंती करतो की आपण येऊन ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. हे आकर्षक चषक
कैलासवासी सागर बाष्टे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला दिले आहेत श्री समर्थ रोड लाईनचे गजेंद्र पाथरे यांनी. बेस्ट बॅट्समन गोज टू मुन्ना शेख. यानंतर बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर हा किताब देतील पंचायत समितीचे सभापती बाबूशेठ म्हाप यांच्या हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. आणि याचा मानकरी ठरलेला आहे तुकाराम कुंचे. महाराज नावाने प्रसिद्ध असणारा तुकाराम कुंचे, गुरुरत्न वॉरियर्स विजय टीम मधला हा बॉलर. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर हा सन्मान देईल पाणी सभापती निमेश नायर यांच्या हस्ते आपण सन्मानित करणार आहोत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला. आणि हा सन्मान जातोय योगेश पेंडकर. गुरुरत्न वॉरियर्सचा योगेश पेंडकर. आणि अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा राहिला होता मनोज सकपाळ याला. मी विनंती करेन हा जो सन्मान आहे तो मनोज बेल्लेकर आणि मनोज सुतार या दोन मनोजनी तिसऱ्या मनोजला द्यावा. मनोज बेल्लेकर आणि मनोज सुतार हे जे दोन मनोज आहेत त्यातला एक मनोज सुतार बर्थडे बॉय आहे, त्यांनी तिसऱ्या मनोजला सन्मानित केलं. म्हणजे तिन्ही मनोज एकत्र एका वेळेला तुम्हाला या स्टेजवरती दिसतील. मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा आर के फर्निचर कडनं एक आकर्षक पिलो आहे. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व चौथेमध्ये एकूण 32 संघांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले. दत्तप्रसादिक खालची आळी विरुद्ध गुरुरत्न वॉरियर्स याच्यामध्ये उपविजयी संघ ठरला तो दत्तप्रसादिक खालची आळी. त्यानंतर याच्यामध्ये 1 लाख रुपये रोख रक्कम त्यांना मिळणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये दत्तप्रसादिक संघाला मी इथे बोलवतोय. हे बक्षीस देतील नगराध्यक्ष राहुल पंडित आणि आमचे प्रायोजक शाहीद शेठ मिरकर यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. हा सन्मान आपण करणार आहोत रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित आणि उपविजेते पदाचं 1 लाख रुपये रकमेचं बक्षीस ज्यांनी स्पॉन्सर केलं जे रॉयल मँगोजचे शाहीद शेठ मिरकर. इतरही सर्व मान्यवरांनी त्यांच्या समवेत थांबायचंय. या 2 मान्यवरांच्या हस्ते आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या होऊ देत दत्तप्रसादिक खालची आळी दिनू सावंत आणि त्यांची ही टीम यावर्षी मानकरी ठरले उपविजेते पदाची. दोन्ही अंतिम सामन्यामध्ये जरी संघ भिडले असले तरी त्यातले खेळाडू एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. मगाशी पण ग्राउंडवरती अफजल भाईंची आणि संदेशी खूप चेष्टा मस्करी चाललेली मी बघितली. आणि या वर्षीचा विजय संघ ठरलेला आहे गुरुरत्न वॉरियर्स. जोरदार टाळ्यांनी मंचावरती स्वागत करा किरण शेठ सामंत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्याचबरोबर गजेंद्र पाथरे ज्यांनी या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात त्यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. सर्व मान्यवर त्यांच्या समवेत आहेत. चॅम्पियन्सचा किताब ज्यांना मिळतोय ते आहेत
सर्व मान्यवर तिथे आहेत. वैभव शेठ नाईक आहेत. जरा प्लीज चॅम्पियन्सचा जो बोर्ड आहे तो तिथे मांडायला द्या, बिकॉज दे आर द चॅम्पियन्स. राजू मयेकर, पम्या चव्हाण जे संघ व्यवस्थापक आहेत, ज्यांच्या माध्यमातून 2 टीम यावर्षी आल्या होत्या. साईरत्न चॅलेंजर्स गणपती बाप्पा मोरे. रोख रक्कम 2 लाख रुपये, आकर्षक चषक. आणि त्या टीमने इथंच थांबायचंय. फ्लेवर्समधनं एक अप्रतिम केक तुमच्यासाठी आलाय, ज्याच्यामध्ये बॅट आणि बॉल इथे दिसते. तर फ्लेवर्सचे माझे संचालक मित्र ते तिथे येत आहेत. त्यामुळे हा केक छानपैकी तुम्ही खा आणि त्यातला एक पीस मलाही खायला द्या. प्रधान टी यांच्याकडनं दोन्ही संघातल्या प्रत्येक खेळाडूला जे गिफ्ट हॅम्पर आलंय ते पण प्लीज आपण द्यायचंय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी दीपक पवार, पराग सावंत, संदीप मगदुम, चंदन खानविलकर, अमरेश सावंत या सगळ्यांच्या मेहनतीतून आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीतून साकारलेली ही स्पर्धा सलग 4थं वर्ष तितक्याच दणक्यात साजरं झालं. यस. आणि आता असं नाही, सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात आकर्षक असणारं बक्षीस आता शिल्लक राहिलंय. वरती बोलवून द्यायचंय. इथलं फोटो सेशन जर ह्या टीमचं झालं असेल तर आपण नक्की देऊ. टीव्हीएस कंपनीची अपाचे ही मोटरसायकल हे बक्षीस देतील आदरणीय वैभव शेठ नाईक, त्याचबरोबर मदन शेठ कोळंबेकर यांच्या शुभ हस्ते आपण ही चावी देणार आहोत. आणि बघूया टीव्हीएस अपाचे मोटरसायकल कंपनी कोणाच्या टीव्हीएस अपाचे ही मोटरसायकल कोणाच्या मालकीची होती. द ॲक्च्युअल की इज हिअर. कोणी सांगेल काय मॅन ऑफ द सिरीज कोण? कॉंग्रॅच्युलेशन्स गुरुरत्न वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स राजेश मयेकर आणि प्रमोद चव्हाण. आणि मॅन ऑफ द सिरीज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4 सीझन 4चा मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या मालकीची झाली आहे टीव्हीएस कंपनीची अपाचे ही मोटरसायकल, जी RK टीव्हीएस मोटर्समध्ये उपलब्ध आहे आणि जी स्पॉन्सर केली इस्माईल शेठ मुकादम, प्रसन्न पेठे, गौरव पटवर्धन, विभव पटवर्धन आणि समीर पटवर्धन या आमच्या मित्रांनी याचा मालक ठरलेला आहे. नाव ऐकतोय सगळ्यांची. हा, तुम्ही काय म्हटलात? मग पाठवा ना इकडे सुमित ढेकळे. 8 षटकारांची मॅक्झिमम सिक्सेस अवॉर्ड घेणारा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे दत्तप्रसादिक खालचाळीचा सुमित ढेकळे. कॉंग्रॅच्युलेशन सुमित. वैभव शेठ नाईक, मदन शेठ कोळंबेकर, संजू साळवी इथे आहेत, दीपक पवार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्याला कुणाल दाते ज्यांचा उल्लेख बाहुबली असा करतात, द बिग मॅन ज्यांना मिळालेले आहे आपाचे बाहुबली. कॉंग्रॅच्युलेशन्स सुमित. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. उदंड प्रतिसाद आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी दिलात. गेले कित्येक दिवस आपल्याला ज्यांची कॉमेंट्री ऐकायला मिळत होती असे सदाबहार अभिजित गोडबोले यांचा सत्कार इथे होतोय. माननीय अण्णासाहेब सामंत यांना मी विनंती करतो की त्यांनी अभिजित गोडबोले यांचा सत्कार करावा.
दोन्ही जे पंच आहेत, आता फायनलला जे दोन्ही पंच होते त्यांना त्यांना बापू लांजेकर यांच्याकडनं विशेष पारितोषिक आहे, ते आठवणीने घेऊन जायचंय. सगळ्या टुर्नामेंटमध्ये प्लेयर्सना प्राइज मिळतं पण पंचांना प्राइज मिळत नाही. दोन्ही कॉमेंटेटर आहेत आमचे मनोज बेल्लेकर आणि कुणाल लाते, यांच्यासाठी पण बापू लांजेकर यांनी बक्षीस दिलं. त्यामुळे कुठे जाऊ नका, बापू लांजेकर इथे आहेत. फायनल अंतिम सामन्याचे दोन्ही पंच प्लीज मंचावरती या. अंतिम सामन्याचे दोन्ही पंच प्लीज मंचावरती या. त्याचबरोबर मनोज बेलेकर आणि कुणाल दाते प्लीज मंचावरती या. मला बेस्ट बॅट्समन भेटला. लगेच गाडी भेटली. सुमित डेकडेने आपल्या घरी फोन केला आईला की मला सर्वोत्कृष्ट फलंदाज मॅक्झिमम सिक्सेस अवॉर्ड मला मिळालं, आणि तो फोन झाल्या झाल्या त्यांना नवीन चक्क TVS अपाचेचे आता ते मालक झाले.